त्याच्या भाऊ ए कामाला लागा रे सगळ्यांनी, मशनी समोर उभा राहा. इंद्रा साहेबांनी बघितलं ना तर पगार कट होईल बाबा. आपण साधी माणसं आहे, काम आहे तर काम केलं पाहिजे ना. त्याच्या भाऊ मला बोलायचंय. मशनीवरचे जॉब नीट लावा. हा लक्ष असू द्यात. शोभाताई जॉब पुढे सरकू देत. प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे. पटापटा पटापटा. कान उघडे आहेत का? बोललेलं कळतंय का? हा पटापटा करून घ्या काम. ऐकून तरी घ्या माझं. तुला कळत नाही का मी कामात आहे का नाही? मग मध्ये मध्ये काय बोलायचं असतं का तुला? तुला जे काय बोलायचं ना ते नंतर येऊन बोल. जा आता. नंतर येऊन काय बोल? अहो इथं लिस्ट मध्ये नाव नाही माझं. काय नंतर येऊन बोल? हे बघा, जर मी कामच नाही केलं तर माझे दिवस नाही भरणार आणि पगार पण नाही मिळणार मला. हे सगळं मला विचारण्यापेक्षा ना स्वतःला विचार. हा लय पुढे पुढे करतीस ना, लय कळवळा येतो ना, लय तत्व झाडतीस ना. आता बघा आपल्या कर्माची फळं. अगं इंद्रा साहेबांना मुजोरी दाखवताना जरा जरी विचार केला असतास ना राणे, ही वेळच आली नसती तुझ्यावर. मी काय मुजोरी बिजोरी दाखवली नाही. जे कामगारांच्या हक्काचं होतं ना तेच बोलले मी. अगं पण तुला कोणी सांगितलंय? कामगारांच्या हक्कासाठी लढायला आम्ही आहे की इथं. तुला कोण पुढे पुढे करायला सांगतं ग? आणि बघ तू पुढे पुढे केलंस, मांडी घालून बसलीस, हट्ट केला, 4 कामगारांनी तुझ्या नावाचा उदो उदो केला, तू लगेच लीडर होत नाहीस, लक्षात ठेव. हा इथला युनियन लीडर गाजाभाऊ कोरडे. लीडर आहात ना? मग वाटू पण द्या तुमच्या वागण्यातून की लीडर आहे. राणी लायकीत राहायचं बरं का, पायरी वळखायची. एवढं सगळं झालं, मस्ती जिरली नाही तुझी. हाय का आता मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारला ना, मग सरळ उत्तर देता येत नाही तुम्हाला? नाही देता येत. मला सरळ उत्तर देताच येत नाही. काय करणार आहेस तू? सांग की काय करणार आहेस तू? जा सांग, जा माझ्याबद्दल सांग, सगळ्यांना सांग मी कसा आहे ते. काय फरक पडत नाही मला. माझं काय सुद्धा म्हणणं नाही. जा की. का थांबली? हा अगं 4 लोकांनी तुला हुकुमाची राणी म्हणलं म्हणून तू राणी नाही होत. तू कसली राणी? इंद्रा साहेबांनी तुझी पार मोलकरीण करून टाकली. इंद्रजित सरांनी नाही, मला तर वाटते तुम्हीच मुद्दाम त्या लिस्ट मध्ये माझं नाव टाकलं नाही. उगाच सरांवर ढकलू नका. बघा असं काय बोलती राणी? तुला कळतं का? तुझ्या डोक्यात काय कांदा बटाटे भरलेत का काय ग? हा बरोबर आहे, अर्धवटच वकील ना तू, अर्ध शिकली, त्यामुळे तुला काय कळणार? आता काल ऐकलं नाहीस का इंद्रा साहेबांनी? सगळे निर्णय ते घेणार शिफ्ट लावायचे. मग मी कोण त्यांना सांगणार? जे निर्णय घेतलेत एमडी म्हणून आपल्या साहेबांनी घेतलेत, त्यात माझा काय सुद्धा हात नाही. तुला जे काय भांडायचं असेल, जे काय अदवा करायचं असेल, मांडी घालून आंदोलन करायचं असेल तर त्यांच्या समोर जाऊन कर, मला काय नाही. पण मी काय म्हणतोय तुला, तिकडे जाऊन मी तुझा फायदा होणार नाही ग. मला माहिती की इंद्रा साहेब कशी आहेत ती. हा त्याच्यापेक्षा एक तू काम कर राणी, तू इथनं निघून जा, नादच सोड इथला, बाहेर काहीतरी कामधंदा बघ. हो मिळेल कामधंदा, त्यात काय. हा तिकडे कुठेतरी दोन्ही भांडी कर, 4 पैसे मिळतील, घर चालेल, हा सगळे प्रश्न सुटतील का नाही. आणि असलं आंदोलन बिंदोलन करायची अवदसा बी तुला सुचायची नाही. हा कशी वाटते आयडिया? चांगली आहे ना? नाही चांगल्याकडनं चांगलं शिकत जा ना, म्हणून सांगतोय तुला. केटी मी जशा शिफ्ट सांगितल्या होत्या तशाच ठेवल्यात ना तुम्ही सगळे? येस, ग्रेट. एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला कामगारांकडनं जास्तीत जास्त काम करून घ्यायचंय. त्यांना एका शिफ्टमध्ये काम करायचा प्रॉब्लेम होता ना, स्वतः आपल्याला त्यांच्याकडनं जास्तीत जास्त आउटपुट काढून घ्यायचं आहे. हो सर, मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही करायचा आहे केटी, मला इथून पुढे कामाच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही करायचंय, हे नेहमी लक्षात ठेवा. हो सर, मला बोलायचंय तुमच्याशी. आणखी एक गोष्ट केटी, फॅक्टरीतल्या प्रत्येक एम्प्लॉईचा रेकॉर्ड ठेवा. स्ट्राईक करून कंपनीचा आणि माझा किती वेळ वाया घालवलाय त्यांनी याचा रेकॉर्ड हवा आहे मला. ओके सर. तो पूर्ण वेळ आपण त्यांच्याकडूनच एक्स्ट्रा काम करून युटिलाइज करून घेणार आहोत. येस सर. आणि हो आणखी एक गोष्ट, आता इथून पुढे एका शिफ्ट मध्ये कमीत कमी 1.5 शिफ्टचं काम झालं पाहिजे. येस सर. ग्रेट. अहो सर, पाटील सर माझं ऐका ना. हे काल तुमच्याकडनं डिटेल्स मागितले होते ते अजूनही मिळालेले नाहीयेत मला. कधी मिळणार आहेत? 2 मिनिटात देतो सर. लवकर पाठवा. सर ऐका ना, मला बोलायचं. तू काय तुझं, तुला दिसत नाहीये मी बिझी आहे कामात. मला पण महत्वाचंच बोलायचंय सर. कुठल्या पण शिफ्टच्या लिस्ट मध्ये माझं नाव नाहीये.
सो व्हॉट? कुठल्या कामगाराचं लिस्टमध्ये नाव आहे की नाहीये हे मी चेक करायचं अशी इच्छा आहे का तुझी? नाही सर, तसं नाही. मी आधी गजाभाऊंकडेच गेले होते बोलायला, पण त्यांनी काय मला नीट उत्तरं दिली नाही. आणि तुम्हीच शिफ्ट लावताय म्हणून मी इकडे आले. सर, मी कंपनीची कामगार आहे. जर शिफ्टच्या लिस्टमध्ये माझं नावच नसेल तर मी कसं काम करणार? कोण आहेस तू? सांग ना मला, कोण आहेस तू? म्हणजे शिफ्ट किती तासांची असणार हे तू डिसाईड करायचं. कोणाचं लिस्टमध्ये नाव आहे नाहीये हेही तू डिसाईड करायचं. प्लॅन काय? ही फॅक्टरी तुझ्या हुकमावर चालावी अशी इच्छा आहे का तुझी? नाही नाही, मला माहिती आहे तुला लीडर बनायची खूप हौस आहे. एक काम कर ना, लीडर कशाला बनतेस? सरळ जाऊन एमडीच्याच खुर्चीत बस आणि तिथे बसून ऑर्डर सोड. मग तुला कळेल तुमच्यासारख्या मूर्ख लोकांच्या कंप्लेंट्स हँडल करणं किती कठीण काम आहे. अगं तुझी लेवल काय, माझी लेवल काय? काय काम घेऊन आलीस तू माझ्याकडे? तुझं लिस्टमध्ये नाव नाहीये हे मी चेक करावं ही अशी फालतू गोष्ट सांगायला आलीस तू मला इथे? सर, तुमच्यासाठी असेल ती फालतू, माझ्यासाठी खूप महत्वाची. हो सर, हातावरचं पोट आहे आमचं. आज जर काम करू तर ताटात भाकर येईल. मग या भाकरीचा विचार काल करायला हवा होतास. काल काय केलंस? आबांना भडकवलंस माझ्या विरोधात, माझ्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला लावलंस त्यांना. आणि आज अशी निर्लज्जासारखी माझ्याकडे कामाची भीक मागायला आलीस? अगं लाज वाटली पाहिजे तुला. सर, मी लाज कशाला काढताय? आम्ही हक्काचं खाणारे लोक आहोत आणि तुम्ही या कंपनीचे एमडी. अशी भाषा शोभत नाही सर तुम्हाला. ए, हा शहाणपणा मला नाही शिकवायचं. आपली जागा ओळखून बोलायचं माझ्याशी. आणि एवढा माज असेल ना तर निघ इथून. काही गरज नाहीये तुझी या फॅक्टरीला. सर, तुम्ही असं का वागताय? काल काय चुकलं माझं? जसं आमची जर कामात काही चूक झाली तर तुम्हाला आम्हाला बोलायचा अधिकार आहे, तर आमच्यावर जर काही अन्याय होत असेल तर आम्ही नाही बोललं पाहिजे का सर? बस, न्याय अन्याय माणुसकी आपुलकी हेच सुचतं तुला. पण आता नाही. आता तुला मी दाखवतो इंद्रजित महाडिकचा अपमान केल्यावर काय होतं, तो काय करतो हे मी तुला दाखवतो. आता तू ना आबांकडे जा किंवा कोणाकडेही जा, शेवटी कामाची भीक मागायला ना तुला माझ्याकडेच यावं लागणार आहे. तुम्ही काय करताय सगळे? चला आपापल्या कामाला लागा. मिस लीडर, माझा इगो हट केलायस तू आणि माझा इगो हट करणाऱ्याला माफी मागितली तरी मी माफ करत नाही. आणि तुला माफ करण्याचा तर प्रश्नच येत. हे घ्या. ऐक, अहो मला तर वाटलं होतं काल बी राणीलाच माफी मागायला लागते का काय परत. पण आबासाहेब आलं म्हणून सगळं नीट झालं बघा. होय, आबाचं आपल्या सगळ्यांचं तारणहार आहेत बघ. काल ते तिथं नसते आले तर कामगारांचं काय झालं असतं देवालाच माहिती. कालचं झालं, रोजचं काय? म्हणजे अहो मला तर वाटतंय कामगारांचं कालचं मरण आजच्या बरं आलं या. असं का म्हणतेस? त्या इंद्रजित साहेबांचा स्वभाव मला अजिबात चांगला वाटला नाही. मला तर आपल्या राणीचीच काळजी लागून राहिली आता. ऐक, ऐक. आंदा सुरके, काय झालं सुरके? सर 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 माग सर, टिकून बस. अहो काय नाही, पहाटेनं लई जोर धरलंय सकाळ धरणं. सुरके, अगं तापलंय तुझं अंग, काय झालंय? हा, तापाचं एवढं काय नाही, माझे पाठ धरली आहे सकाळ धरणं, त्याच्यामुळे आला असेल थोडासा ताप. हे बघ, असंच करते बघ तू. सारखं तुला अंगावर काढायची सवय लागली. राहू दे ती काम, राहू दे ती नको काम. व्हायच राहिलंय, उरकते की तेवढं. अगं तुला राहू दे म्हणलं ना, अजिबात काम करू नको. ठेवती थांब, मी औषधाचं बघतो डॉक्टरला फोन लावून. अहो नको. अगं थांब जरा. हॅलो, अहो डॉक्टर मी कापसे बोलतोय. त्या सुरेखाच्या पाटणीत लय त्रास होतोय बघा तिला, आणि अंग पण लय तापलंय. होय होय,
औषध मला हा 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 मी मेडिकलमध्ये जातो आणि तिथनं तुम्हाला फोन लावतो. हा चालेल, ठेवू का? आता सुरकीसाठी औषध आणायची म्हणजे पैसे लागतील. माझ्याजवळ तर काहीच नाही. हिनं डब्या बिब्यात ठेवलं असतील तर बघतो. राहू द्या. पैसे तर एवढंच आहेत. असू दे, जेवढे औषध येतील तेवढे आणता येते. सुरके, मेडिकलमध्ये जाऊन येतो. अजिबात काम करू नको, झोपून राहा. चल मी आलो. ए बाबल्या, बाबल्या इकडे रे, इकडे. सुरकेला बरं वाटत नाही. हा, मी चाललोय गोळ्या आणायला. तिच्यापाशी बसून राहा आणि कुठे जाऊ नको. हा सुरके, मी लगेच आलो. अजिबात उठू नको, जागेव ना. अहो ऐका की माझं, मी जरा आराम केला ना की माझं पाठ बी दुखायचे राहिला आणि ताप बी कमी होईल. कशाला औषधाला पैसे वाया घालवताय तुम्ही? तू ऐक माझ, तू शांतपणे झोप बरं इथं. अजिबात उठू नको इथनं. हिला उठू देऊ नको. झोप इथं आणि तू पण कुठे जाऊ नको. बस इथं, मी आलो लगेच. आता ह्याला एखादं एसी आणि डीसी कन्व्हर्टर बसवलं की झालं, आपलं हे डिव्हाइस काम करेल. खेड्यापाड्यात ह्याचा उपयोग होऊ शकेल. हे वर्क झालं तर बेस्ट होईल. पण कन्व्हर्टर ट्राय करण्यासाठी पैसे लागतील ना. एवढे पैसे भाऊजी, हे फालतू उद्योग अजून सुरूच आहेत का तुमचे? मध्यंतरी हे सगळं काही बंद होतं तेव्हा वाटलं होतं मला हा नाद सुटला असेल, पण तसं काही झालेलं दिसतच नाहीये. वहिनी काय बोलताय तुम्ही? माझ्या एक्सपेरिमेंट बद्दल काही बोलायचं नाही. काय बोलले मी? आणि हे असले फालतू उद्योग करून काय मिळतो तुम्हाला? बास वहिनी. काय बास? खूप बोलताय तुम्ही. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यातलं बोलू नये. यातलं न कळण्यासारखं काय आहे? हे सगळे रिकाम्या डोक्याचे उद्योग आहेत तुमच्या. आणि आतापर्यंत असं काय तीर मारलाय हो तुम्ही? आणि यापुढे असं काय तीर मारणार आहात? एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या घरामध्ये तुम्हाला काडीचीही किंमत नाहीये. हे असले फालतू उद्योग करत बसलात ना तर एक दिवस या घरातून तुम्हाला हाकलून देतील, तेही कायमचं. असं नाही होणार. तुम्ही बघाच, घरातले सगळेजण एक ना एक दिवस माझं कौतुक करतील, माझ्यासाठी टाळ्या वाजवतील. आता मला माझ्या एक्सपेरिमेंटसाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी शांत आहे. पण एकदा पैसे मिळू देत, मग बघा कसं सक्सेस मिळवून दाखवतो. असं काही होणार नाही. आणि कोण देणार तुम्हाला पैसे? या घरातले लोक? कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? तुम्ही आश्रित आहात, आश्रित या घरामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आई आल्यात, त्यांनाच विचारा ह्या घरामध्ये आपल्याला काय किंमत आहे. सांगा. नाही, तुमच्या मुलाला सांगा या घरामध्ये आपल्याला काय किंमत आहे. मी सांगते, ह्या घरामध्ये आपल्याला शून्य किंमत आहे. कारण ह्या कायम या घरामध्ये आश्रितासारख्या राहिल्यात म्हणून आपल्यालाही तसंच राहावं लागतंय. सतत त्यांच्या पुढे पुढे करायचं, स्वतःचा मान सन्मान जपायचा नाही. आता ह्यांनी स्वतःचा मान सन्मान जपला नाही तर ते लोक आपल्याला काय मान सन्मान देणार आहेत? ह्या घरात राहायला जागा देऊन ते आपल्यावर उपकार करतायत असं दाखवतायत. ते फक्त आणि फक्त ह्यांच्यामुळे. आणि तुम्ही हे असले फालतू कामधंदे सोडा आणि कामाला लागा. 4 पैसे कमवा. आज तुम्हाला जेवणाचं आयतं ताट मिळतंय, पण उद्या ह्याच दारामध्ये भीक मागत बसावं लागेल तुम्हाला ह्या लोकांमुळे. तेव्हा तुम्हाला समजेल आपली या घरामध्ये काय लायकी येते.
बघितलंस, आपले प्रॉफिट्स आणि रेव्हेन्यू दोन्ही ग्रो होत आहे, विच मीन्स माझे डिसिजन्स करेक्ट असतात. खरं आहे, पण तू हे मला नाही आबासाहेबांना दाखव. आबांना आता दाखवायची गरज नाही, फायनल डेटा येऊ देत ना. हो, पण ते आबासाहेबांना पटलं म्हणजे झालं. पटणार रे. माझे डिसिजन्स, माझी ग्रोथ, माझ्या स्ट्रॅटेजीज एक ना एक दिवस आबांना नक्की पटतील. जिद्दी आहेस ना तू, स्वतःला प्रूफ केल्याशिवाय थांबणार नाहीयेस. तू MD झाल्यापासून कंपनीला जर का एवढे प्रॉफिट मिळणार असतील तर यापुढे कंपनीला कुठच्या कुठे नेऊन ठेवशील तू. कुठच्या कुठे नाही, टॉप 1 पोझिशनला. माझं टार्गेट हे फक्त प्रॉफिट्स अचीव्ह करणं नाही आहे. माझं टार्गेट आहे आपल्या कंपनीला टॉप 1 पोझिशनला घेऊन जायचं, आणि ते जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सो त्यासाठी मी आता तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी द्यायचं ठरवलंय. जबाबदारी आहे, ते काम करताना माझा जीव जातोय, त्यात हा आणखी कुठल्या जबाबदाऱ्यात येतोय. इंद्रा काय आता माझा जीव घेऊनच शांत बसणारे वाटतं. विक्रांत, कुठे हरवलायस? नाही हा, तू जबाबदारीचं काहीतरी सांगत होतास. ओके, सो लुक, इथून पुढे प्रोडक्टचे सॅम्पल्स रेडी होऊन डिलिव्हरी होईपर्यंत जी काही प्रोसेस असेल ती तू लीड करणार आहेस. आय मीन, आय जस्ट होप तुझ्यावर जास्त लोड नाही येणार. नाही अरे, लोड कसला. आपल्या कंपनीची ग्रोथ पाहायची असेल तर इतके कष्ट घ्यावेच लागतील. आय वोंट लेट यू डाऊन. सुपर. आय एम टेलिंग यू विक्रांत, आपण दोघांनी मिळून मेहनत करायचं ठरवलं ना तर आपले टार्गेट्स अचीव्ह व्हायला जास्त वेळ नाही लागणार. ऑफकोर्स, इनफॅक्ट मी सतत हाच विचार करतोय सध्या. दॅट्स ग्रेट. मग आपण लवकर कामाला सुरुवात करूया. शुअर. तुला माहिती आहे, मला वेळ वाया गेलेला आवडत नाही. इंद्रा, ही सॅम्पल्सची जबाबदारी माझ्यावर देऊन तू स्वतःच्या पायावर मोठा दगड मारून घेतलायस. तुझे सॅम्पल्स आता वेळेवर कसे जातात ते बघतोच मी. हा, मी तुम्हाला डिटेलमध्ये लेटर पाठवतो. हो, मेल करतो मी. ठीक आहे, हे आमच्या ॲडव्होकेटशी बोलून घेतो आणि कळवतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. भाऊजी, चहा हवाय? नाही, नको. मला काही बोलायचं का माझ्याशी? हो, थोडं बोलायचं होतं. बोला ना. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी आतापर्यंत खूप केलं, तरी सुद्धा मला आता असं वाटतं फॅक्टरीबद्दल, प्रॉपर्टीबद्दल मुलांना सगळं कळायला हवं. आणि तुम्हाला असं अचानक का वाटतंय? भाऊजी, मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना सगळं खरं कळायला हवं. मीच म्हणते ना, मुलं मोठी झाली आहेत. उलट मला असं वाटतं की त्यांना नको कळायला. काय, काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात. आणि आता आपण राहतो ना गुण्या गोविंदानं, हा आप्पांचा विषय नको घरात. पण कधी ना कधी तरी सांगावंच लागणार ना भाऊजी. अहो, कमीत कमी विक्रांत आणि इंद्राशी तरी बोलायला हवं. हे बघा, आज विक्रांतची बायको आहे घरात, उद्या इंद्राची बायको येईल, आणि आपल्या माघारी आपल्या मुलांमध्ये वाद व्हायला नकोत. त्यामुळे जे काही आहे ते सगळं आपल्या मुलांना खरं कळायला हवं. आणि मला असं ठामपणे वाटतं की त्यांना कळायला नको. इतक्या वर्षात गोष्टी कळल्या नाही, काय फरक पडला? काय वहिनी, आत्ता जर हा विषय निघाला घरामध्ये तर घरातलं वातावरण विचित्र होईल, बिघडून जाईल. पुढचं पुढे बघता येईल नाही का? पण तरी सुद्धा ऐका ना वहिनी, मी तुम्हाला खूप चांगल्या मनात सांगतो. ही फाईल बघून तुमच्या मनात कदाचित हा विचार आला असेल, पण या फाईलबद्दल हे सगळे विचार मनातनं काढून टाका. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटलं त्या दिवशी उर्मिला आश्रित आहे असं म्हणाली. पण खरं सांगू, या घरात कोणीही आश्रित नाही आहे. हे काय माझं एकट्याचं घर नाही, आपल्या सगळ्यांचं घर आहे. तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. चला.
हा डॉक्टर मेडिकल पशी आलोय. हा ती औषधं त्यांना सांगा ना. होय होय हो दादा डॉक्टरांशी बोला की. हा सर बोला. हा 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 ठीक आहे सर देतो मी. हा देतो सर. ठीक आहे. किती झालं? 850 रुपये. दादा माझ्याकडे एवढंच आहे. 100 कमी चालतील का? तसं नाही जमायचं दादा. सगळे पैसे घेऊन या आणि औषधं घेऊन जावा. अहो माझ्या बायकोची तब्येत लय खराब आहे. तुमचं उद्या आणून देतो की. अहो नाही काका नाही जमणार तसं. अहो तुमचे पैसे नाही बुडवायचं मी. द्या की औषधं. अहो दादा नका डोकं टाकू. जावा इथून. पैसे घेऊन या आणि सगळी औषधं घेऊन जावा. माझ्याकडे कामाची भीक मागायला आलीस? अगं लाज वाटली पाहिजे तुला. सर आणि एवढा माज असेल ना तर निघ इथून. काही गरज नाहीये तुझी या फॅक्टरीला. माझ्या विरोधात उभी राहिलीस ना तू. माझा इगो दुखावलास. सो त्यासाठी आता हात जोडून माझी माफी माग. मग मी तुझ्या बोलण्याचा विचार करेन. भावा काय झालं? मिळाली का तुला शिफ्ट? काय बोललं ते कडू कारलं तुला? काही उपयोग नाही त्यांच्याशी बोलून. का? काय झालं? फक्त शिफ्टच्या लिस्ट मध्ये माझं नाव का नाहीये एवढं विचारायला गेले तर एवढं घालून पाडून बोलले मला. अरे लाज काढली माझी. काय लाज काढली माझी? हो. काय असं बोलला तो? अरे माणूस आहे का कोण आहे ते इंद्र सर? उगाच त्याला मी कडू कारलं नाही म्हणत. एवढा शिकला सवरला मोठा हुद्द्यावर आला तरी कसं वागायचं हे कळत नाही त्याला. काय नाही तू काल नडली ना त्याचा बदला घेतला असणार त्याला. मला पण तसंच वाटतंय. सतत बदल्याच्याच भावना असतात त्याच्या डोक्यात. हे असलं पोरगा आबांच्या पोटी कसं जन्माला आले ना तीच कळत नाही मला. गोट्या हे बघ हे असं आहे. ती बोलताना पण विचार करणार नाही आणि आपण पार त्यांनी लाज काढली तरी बी गप्प बसायचं. ते जसं आपल्याशी वागतात तसं आपण पण त्यांच्याशी वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला सांग बरं. तोच प्रॉब्लेम आहे तुझा. कुणी तुला पायताना सारखी वागणूक दिली ना तरी बी तुला चांगलंच वागायचं असतं. अगं राणे वाक्य चांगलं पण कुणा बरं? ते इंद्रा साहेबांसारख्या तसल्या माणसा बरं आहे का त्या गुणाचं? ते आता तू जाऊ दे ना तो विषय. अरे मला इथं शिफ्ट मध्ये जर नाव नाही लागलं तर काय काम करायचं? आणि जर काम नाही मिळालं तर पैसे कुठून आणायचे याचं टेन्शन आलंय. हे त्या कडू कारल्याला कळते का? गरीबाच्या पोटावर पाय देऊन ह्यांच्या नरड्यात घास कसा जातोय हीच कळत नाही मला. आणि तरी तुला त्याच्याबरोबर मैत्री करायची होती. तो बॉस म्हणून तर बेकार हायच पण माणूस म्हणून तर लई बेकार आहे. हे बघ मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला तर फक्त आई बुवांची काळजी वाटते.